कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष श्री राजेंद्र सिंह यादव शेतकऱ्यांचा प्रश्न झटक्यात मार्गी। याबाबत अधिक माहिती अशी की कराडमधील नगर परिषदेच्या जवळील मंडई परिसरामध्ये काही ठिकाणी अस्ताव्यस्त बसलेले विक्रेते तर काही ठिकाणी मूळ भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांना बसण्यास स्थानच नाही। शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला आपला भाजीपाला नेमका विकायचा कुठे हा पडलेला प्रश्न आणि यावरच भीमशक्तीला सोबत घेऊन शेतकऱ्यांनी आज नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांची भेट घेऊन निवेदन दिले। निवेदन पाहताच शेतकऱ्यांशी चर्चा करत खटक्यावर बोट जागेवर पलटी या म्हणीप्रमाणे ताबडतोब ऍक्शन मोडवरती येत शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावत शेतीमाल विक्री करण्याकरिता जागा देण्याची व्यवस्था केली। पाहूयात सविस्तर माहिती। शेतकरी हा खरं तर पाठीचा कणा असल्यासारखा एक अवयव आहे। शेतकरी आहे म्हणून आज आपण त्याला जो लागणारा ताजा भाजीपाला, ताजं धान्य आपण खात असतो। त्या अनुषंगानं कराड नगरपालिकेमध्ये माननीय श्री राजेंद्र सिंह यादव नगराध्यक्ष यांना सर्व विविध शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे की गुरुवार आणि रविवारचा जी मंडई भरत असते, येणाऱ्या संक्रांतीच्या सणानिमित्तानं गर्दी खूप होणार आहे। त्या अनुषंगानं रस्त्याचं ट्रॉफिक आणि त्यामध्ये रहदारीमध्ये होणारा त्रास, त्या अनुषंगानं आज त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की सदर जो गुरुवार आणि रविवारी जो प्रामाणिकपणे शेतातील कष्ट करून अगदी बुट्टीभर माल आणून शहरामध्ये विकण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु या ठिकाणी बसण्याची व्यवस्था नसल्यामुळं आज त्यांना नाहक विक्री करताना त्रास होत असतो। त्या अनुषंगानं स्वतः शेतकरी बांधवांसह मी या ठिकाणी राजेंद्र सिंह यादवांना निवेदन दिलेलं आहे। आतापर्यंत खरोखर नगरपालिकेला एक नगरपालिका चालवणारा नगराध्यक्ष नव्हता, पण राजेंद्र सिंह यादव यांच्या माध्यमातून आज त्यांनी नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे आणि त्यांच्या अनुषंगानं कराड शहरातला मंडईचा जो प्रश्न आहे, आज जनता व्यासपीठावरच्या समोरचा जो जागा आहे त्याबरोबर मंडईतली जागा आहे, मेन मंडई आहे, त्या ठिकाणी माणसं न बसता रस्त्यावरती बसून नागरिकांना त्रास होतोय तो होऊ नये या अनुषंगाने भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं वारंवार त्यांना पत्रव्यवहार केलेले आहेत। परंतु मला खात्री आहे की राजेंद्र सिंह यादव या शेतकरी बांधवांना, व्यापारी वर्गांना, आमच्यासारख्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र करून या कराड शहरामधला मंडईचा प्रश्न सोडवतील अशी मला आशा आहे आणि सोडवतील ही खात्री सुद्धा आहे। तर या ठिकाणी आताचे जे निवेदन दिले आहे, शिवसाहेबांनी सुद्धा त्याच्यावरती पाठपुरावा करून सर्व नगरसेवक एकत्र करून, व्यापारी एकत्र करून यावरती लवकरात लवकर